हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी कृपानंद महाराज की जय. दिनांक 10/10/92. प्रिय सुशा, तुला पत्र लिहायचं म्हणजे स्वगत टिपायचं इतकंच. त्यात संगती पद्धती काही असेल असं नाही. विचारांची फुलं टपटप पडलेली पाहते. व्यवस्थित गुंफायची म्हटलं तर ती सुकतील असं वाटतं, म्हणून भरभर हाती येतील तशी ओवते. हार करावा, तुरा बांधावा असा उद्देशही नाही. भरोनी सद्भावांची अंजुळी, मिया वोविया फुले मोकळी, अर्पिली अंध्री युगली विश्वरूपाच्या. विश्वरूप असलेल्या सद्गुरुचरणी शब्दांची फुले वाहून पाहत राहावंसं वाटतं. सुशा, भगवद्गीतेचा अभंग श्रोता आणि ग्रंथिता एकच आहे. यादवात श्रीकृष्ण, पांडवात मी पाही आणि ऋषींचा मी व्यास असं म्हटलंय. इथं तुझं माझं बोलणं कसं आहे? सद्गुरूंचे स्फुरण, सद्गुरू स्मरणात कथन आणि सद्गुरू भावात श्रवण असंच आहे. सुशा, देवाच्या उपासनेने सद्गुरू भेटतात आणि सद्गुरू कृपेने खऱ्या देवाची ते भेट घडवतात. रामकृष्णांनी एका ठिकाणी म्हटलंय, रस्त्यावरून कोणीतरी जात आहे, त्याचं नाव आपल्याला माहीत नाही, तर रामकृष्ण गोविंद असे हाक मारावी. मग तो येऊन सांगतो, मी गोपाळ आहे. देवाला जमेल तशी हाक घातली की तो सद्गुरू रूपाने आपल्याला भेट देतो, आपली खरी ओळख करून देतो. सुशा, आता संजीवनी गाथा वाचता वाचता अंतरी सद्भाव असेल जागृत, तरी यंत्रे हित स्वामी म्हणे, या 2 ओळीवर मन स्थिरावलं. अंतरी सद्भाव केव्हा जाणवेल? ते सत तत्व सर्वत्र भरून आहे. तो भगवंत हाच सर्वांचा आधार आहे. हा विचार जागला असेल तर आजच्या सर्व सुधारणा कशा आहेत माहिती आहे का? त्या एकाच्या मागे शून्य दिल्यासारख्या शून्यवत जाणवतात. एकावर शून्य देत राहिलं तर किंमत वाढत राहते, कारण त्या शून्याला एकाचा आधार आहे. जीवनात प्रथम एकाला जाणल्याशिवाय अनेकात सुखाने नांदता येत नाही. मुक्तीस हेतू जी होती, अनेकी ऐक्य पाहते, अंतः प्रसन्नता देते, ती विद्या मिळवू इथे. ही अनेकातील ऐक्य अनुभवण्याची विद्या सद्गुरू वाचून प्राप्त होतच नाही. ओम राम कृष्ण हरी. 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 ओम